लाठीचार्ज झालेले कार्यकर्ते एमआयएमचे नसून माझ्या मतदारसंघातील नागरिक। काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांची प्रतिक्रिया। लाठीचार्ज केलेल्या पोलिसांवर कारवाई करावी, साजिद खान पठाण यांची मागणी। तर आयोजकांवर कारवाई करण्याचीही मागणी। के ऊपर लाठीचार्ज कराए, उन पे ऊपर मैं कार्रवाई की मांग करता हूं और मैं चैन से बैठूंगा नहीं। और साथ ही साथ उन आयोजक के ऊपर भी कार्रवाई की जाए जिन लोगों ने भीड़ को जमा किया। नांदेड न्यायालयामध्ये असदुद्दीन ओवैसींना जबाब नोंदवलेला आहे। 2011 साली परवानगी न घेता सभा घेतली होती। आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी ओवैसींसह 11 जणांवर गुन्हा दाखल झाला होता। पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला होता। ओवैसींच्या वकिलांची ही प्रतिक्रिया पाहायला मिळाली। जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री नांदेडला येतात तेव्हा काँग्रेसला फायदा होतो। अमित शहा आणि नरेंद्र मोदींची सभा झाली तरी नांदेडच्या जनतेनं काँग्रेसला मतदान केलं। काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाणांची ही प्रतिक्रिया पाहायला मिळाली। जेव्हा जेव्हा हेच मुख्यमंत्री नांदेडला आलेले आहेत, काँग्रेस पक्षाला अधिक फायदा झालेला या ठिकाणी दिसतोय। अमित शहाची सभा झाली, पंतप्रधान नरेंद्र मोदींची जेव्हा सभा झाली तरी नांदेडच्या जनतेने काँग्रेसलाच मतदान केलेलं। अशोक चव्हाण सुधारू शकत नाहीत, भाजपात गेले पण साधं मंत्रीपद देण्यात आलं नाही। असदुद्दीन ओवैसींच्या अशोक चव्हाणांवर टीका पाहायला। साहब, आपको क्या एक मंत्री पद भी नहीं दिए मोदी? इस तरह कर रहे आप उनके लिए, कम से कम मिनिस्टर ऑफ स्टेट तो बनाते आपको। आप जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री थे, हाँ, ये और बात है कि आदर्श कैंप में आपको इस्तीफा देना पड़ा। महायुती धर्म केवळ भाजपनंच पाळावा असं नाही, दादांनी व्यवस्थित वक्तव्य करावं, मीही प्रत्युत्तर देणार नाही। रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। तर युती धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे, आम्हीही पाळत आहोत। अजित पवारांचं प्रत्युत्तर। अविनाश जाधवांनी आरोप करण्याआधी अभ्यास करावा, माघार घेणाऱ्यांच्या घरावर मोर्चे काढा आणि त्यांना जाब विचारा। मनसेच्या आरोपांवरती बिनविरोध निवड झालेले भाजपचे उमेदवार दीपेश म्हात्रेंनी हा पलटवार केला। नोटा 2013ला जो पर्याय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर लागू केला गेला, तो काही उमेदवार नसतो। त्यांचे उमेदवार जे पळून गेलेत आणि पक्षाची जी त्यांची पिछेहाट झाली आहे, ते कुठेतरी लपवण्यासाठी, ते कुठेतरी झाकण्यासाठी मोर्चे, निवडणूक आयोग किंवा दुसऱ्या कोणावरती मोर्चे काढण्याच्या आधी त्यांचे उमेदवार जे पळून गेले त्यांच्या घरावर मोर्चे काढावे, त्यांच्या घरावर जावं आणि त्यांना सांगावं तुम्ही माघार का घेतली। सुजात आंबेडकरांचा प्रणिती शिंदेंवर आरोप। प्रणिती शिंदे भाजपासाठी काम करतात। निवडणुकीआधी प्रणिती शिंदे भाजपात जाणार होत्या। प्रणिती शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची डील झाल्याचा सुजात आंबेडकरांचा दावा। प्रणिती शिंदे या भाजपासाठी काम करतात ते आपल्या सर्वांना माहिती आहे। या निवडणुकीच्याच आधी प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश घेणार होत्या। प्रणिती शिंदेंनी कधी भाजपच्या नेत्यांशी संपर्क साधलेला नाही। सुजात आंबेडकरांच्या दाव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी भाजपचा गट सक्रिय आहे। काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचा मोठा दावा। भाजपच्या सक्रिय गटाबाबत फडणवीसांनाही माहिती आहे। काँग्रेसचे नेते नाना पटोलेंची माहिती। गट्टीवारांचं जे काही चाललेलं आहे ते फडणवीसांना पण माहिती आहे आणि त्याच्यामुळे कुठं कुठं मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोहीम मुख्यमंत्री पदातून काढायची जे भाजपचा एक गट जो सक्रिय झालेला आहे, त्या सक्रिय गटामध्ये काय काय चाललेलं आहे ते मुख्यमंत्र्यालाही माहित आहे। तर भाजपमध्ये या सत्ता संघर्षाचं केवढं मोठं स्फोट पुढच्या काळात होईल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। सांगलीत काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादींची युती होण्याची शक्यता आहे। विश्वजित कदमांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलंय। सांगलीमध्ये सर्व 78 जागांवर आमचे उमेदवार असल्याची विश्वजित कदम यांनी माहिती दिली।